हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे सर्वांचे डॉक्टर शीतल्स किचनमध्ये। आजची रेसिपी एकदम मस्त गावरान रेसिपी आहे आणि ती आज शीतल्स किचनमध्ये नाही तर फार्म हाऊसमध्ये बनणार आहे। तर मी बनवणार आहे आज मस्त तंदुरी दम मुर्गा। त्यासाठी मी मॅरिनेशन तयार करत आहे। इथे मी 4 चमचे दही, त्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर, हळद पावडर, धने पावडर, जिरे पावडर आणि माझा होममेड गरम मसाला टाकला आहे। त्यानंतर मी त्यामध्ये 2 चमचे एवढी अद्रक लसूणची पेस्ट ॲड केली आणि फक्त 1 टेबलस्पून एवढं मी तेल ॲड केलं आहे आणि मी ते मस्त करून घेणार आहे। मिक्स 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 हे आपलं तयार होणार आहे मुर्गाचं मॅरिनेशन। यामध्ये मी ॲड केला आहे मीठ, अर्ध्या लिंबूचा रस आणि ही कोथिंबीर। पुन्हा मिक्स करून घेतलं आणि हे मुर्गासाठी मी स्टफिंग बनवत आहे। त्यासाठी मी कांदा, सिमला मिर्च आणि टोमॅटो असं मोठ्या आकारात कट करून घेतलं। त्यामध्ये सर्व पावडर्ड मसाले ॲड केले, अर्ध्या लिंबूचा रस टाकला आणि पुन्हा केलं मिक्स मिक्स मिक्स। हा आहे आपला स्वच्छ धुवून घेतलेला चिकन, व्होल चिकन म्हणजे आपला अख्खा मुर्गा। त्याला मी हे सर्व मॅरिनेशन असं हाताने लावणार आहे, म्हणजे मी त्याला जे चिरा पाडल्या आहेत त्यामध्येही व्यवस्थित सर्व मसाले गेले पाहिजेत। आणि त्यानंतर मी जे व्हेजिटेबल्सचं स्टफिंग बनवलं होतं ते मी मुर्गाच्या पोटामध्ये घालणार आहे आणि उरलेला सर्व मॅरिनेशनचा मसाला मी त्यामध्ये लावणार आहे आणि हे सगळे व्हेजिटेबल्स मी त्यामध्ये टाकणार आहे। आणि अशा प्रकारे इथे रेडी आहे आपलं मॅरिनेटेड व्होल चिकन। आणि मग मी हे सगळं पॅक केलं आणि OPD संपल्यानंतर आता आम्ही निघालो शेताकडे। आता आम्ही आलो आहे आणि इथे आमच्यातली 3री जोडी आम्ही गाडीमध्ये घेतली आणि आता प्रवासाला आम्ही मस्त निघालो। आणि गप्पा व्हाव्यात, सोबत प्रवास व्हावा म्हणून सगळेजण दाटी वाटीत एकाच गाडीत चाललो आहे। हे आहे अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा संगम। इथे प्रवरा आणि गोदावरी अशा 2 नद्यांचा संगम आहे म्हणून हे प्रवरा संगम। आणि मस्त नदीवर हा पूल आहे आणि पुलावर हे मोठं फिश मार्केट आहे। इथं मस्त ताजे ताजे मासे मिळतात आणि मग आम्ही तिथून चिलापी नावाचा एक फ्रेश मासा विकत घेतला आणि पुढे निघालो। असं नदीच्या काठीच इथे सिद्धेश्वराचं मंदिर आहे। हे एक हेमाडपंथी मंदिर आहे आणि एक ऐतिहासिक वारसा म्हणून त्याची जपणूक केली जाते। आणि हे बघा, मंदिरापासून अगदी जवळ हे फार्म हाऊस आहे आणि सगळे बघा किती उत्सुक आहेत। आपल्या दररोजच्या स्ट्रेसफुल लाईफमधून ब्रेक मिळाल्याचा आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे आणि मीही खूपच खुश आहे। आणि मस्त हे निसर्गरम्य वातावरण, शेतामध्ये सगळीकडे हिरवळच हिरवळ, आजूबाजूला ऊसाची शेती आणि हे मस्त वातावरण। आम्ही सर्व मित्रमैत्रिणींनी हे सगळं वातावरण एवढं एन्जॉय केलं ना की म्हणजे नेहमीसाठीच ही आठवण राहील। मी 2 वर्षांपूर्वी असा तंदुरी दम मुर्गा शेतामध्ये बनवला होता, पण त्यापेक्षाही आता बनवलेला मुर्गा खूपच टेस्टी झाला होता। आणि बघा हे सगळे फ्रेंड्स आम्ही मिळून हा खड्डा घेतला, नंतर त्यामध्ये आता सगळे कोळसे टाकत आहेत आणि हे कोळसे पेटवणार आहोत। आणि बघा प्रत्येक जणाचा हा आनंद आणि माझा हा व्हिडिओ बनवण्यासाठीची प्रत्येकाची धडपड आणि प्रत्येकाचे प्रयत्न बघून मलाही खूपच हुरूप येत होता आणि सगळे एकमेकांना मोटिवेट करत होते की तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा। आणि सगळ्यांनी बघा मस्त वाळलेल्या गवताच्या काड्या आणि पालापाचोळा गोळा करून आणला आणि ह्यामध्ये ते कोळसे पेटवण्यासाठी जोरात म्हणजे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत। हे बघा फार्म हाऊसचं वातावरण कसं छान वातावरण आहे आणि सगळे एकदम युद्ध पातळीवर तयारीला लागले आहेत आणि कोळशांनी एकदाचा पेट घेतला। आणि मग तोपर्यंत मी जो घरून मॅरिनेट करून मुर्गा आणला होता तो ॲल्युमिनियम फॉईलवर ठेवला रॅप करण्यासाठी आणि त्यावर मस्त
होममेड गरम मसाला आणि मीठ भुरभुरवलं आणि बघा मी असं त्याला ॲल्युमिनियम फॉईलमध्ये रॅप केलं. त्यानंतर मी याला रॅप करणार आहे केळीच्या पानांमध्ये. मी मुर्गा रॅप करत होते तोपर्यंत सर्वांनी जाऊन केळीचे पानं आणून त्याला स्वच्छ धुवून घेतलं आणि सगळ्यांच्या प्रयत्नाने आता हा मॅरिनेटेड मुर्गा जाणार आहे मस्त आम्ही तयार केलेल्या भट्टीमध्ये. आणि कोळसे एकदम छान पेटून रेडी आहेत आणि मी आता हा मुर्गा कोळशांवर ठेवणार आहे. बघा आम्ही दोघांनी मिळून त्याला असं त्या निखाऱ्यांवर ठेवलं आणि वरूनही मी त्याच्यावर निखारे टाकत आहे. असं खालून आणि वरून मस्त दोन्ही बाजूंनी उष्णता असेल तर मुर्गा खूप छान बनतो. हे आमचे रामभाऊ यांनी मस्त वरूनही आणखी कोळसे ॲड केले आणि ते छान पेटवून दिले. आता आमचा मुर्गा कुक होतोय तोपर्यंत आमच्या एका फ्रेंडने मस्त चिलापी मासा आणून त्याला छान स्वतःच्या हाताने लिंबू आणि पावडर्ड मसाले लावून मॅरिनेट केलं आणि ह्या तयार झालेल्या निखाऱ्यांवर त्यांनी फिश एकदम छान रोस्ट करून आम्हाला सर्वांना खाऊ घातले. आणि खरं तर त्यांच्याही चेहऱ्यावर इतरांना खाऊ घातल्याचा आनंद लगेच दिसत होता. आणि खरंच फिशसुद्धा खूप मस्त रोस्ट झाले होते. सगळ्या मसाल्यांचा फ्लेवरही मस्त उतरला होता. आणि फिश वगैरे संपेपर्यंत गप्पा गोष्टी धिंगाणा होईपर्यंत आमचा हा मुर्गा आता कुक होऊन रेडी आहे. साधारण 1.25 ते 1.5 तासामध्ये आम्ही हे चिकन बाहेर काढलं आणि हे बघा आम्ही टेस्टही करून बघितलं आणि मग नंतर विचार आला की आपण याला जरा स्मोकी फ्लेवर देऊयात. मग त्यासाठी असे निखारे त्याच्यावर ठेवले आणि त्यावर तेल टाकून असा स्मोक तयार केला आणि त्याला मस्त पुन्हा रॅप करून ठेवलं आणि त्याला छान स्मोकी फ्लेवर आला. हे बघा आता ही जोडी घेऊन येत आहे स्मोकी फ्लेवर्ड तंदुरी मुर्गा आणि आता माझ्या हस्ते त्याचं ओपनिंग होणार आहे कारण हा माझा यूट्यूब व्हिडिओ आहे. आता मुर्गा मी ओपन केला आणि आता मस्त टेस्ट करून बघणार आहे. सगळे म्हणत होते अरे नवऱ्याला खाऊ घाल, नवऱ्याला खाऊ घाल आणि त्याच्या आत मी टेस्ट करून घेतला आणि सगळ्यांना मुर्गा खूपच आवडला. बघा किती छान ज्युसी मुर्गा रेडी आहे, ज्युसी चिकन रेडी आहे, मस्त रोस्ट झाला आहे आणि स्मोकी फ्लेवरही एकदम मस्त आला आहे. आणि विशेष म्हणजे त्यातील सिमला मिर्च, कांदा, टोमॅटो हे व्हेजिटेबल्सही मस्त रोस्ट झाले. आणि हे बघा सगळ्यांच्या रिॲक्शन्स तंदुरी मुर्गाबद्दलच्या मस्त मस्त. सगळ्यांना खूपच आवडला मुर्गा आणि लवकरात लवकर पुन्हा असा बेत करायचा असं सगळ्यांनी ठरवलं. आणि असं करता करता गप्पा मारत मारत आणि मस्त जोरात म्युझिक लावून छान छान गप्पा गोष्टी करत करत आम्ही हा 2 किलोचा मुर्गा ठेवून दिला. मस्त ताव मारला, मस्त एन्जॉय केलं. आणि त्यानंतर मग गाणे वगैरे लावून आणि संध्याकाळ झाली होती, गाणे वगैरे लावून मस्त एन्जॉय केलं. आणि संध्याकाळचं शेतावरील वातावरण तर एकदम झकास, खूपच छान वाईब्स होत्या आणि सगळ्यांना एकदम असं स्ट्रेसफुल लाईफमधून बाहेर येऊन एन्जॉयमेंट करायला मिळाल्याचा आनंदही झालेला होता. आणि त्यानंतर मला आज पुन्हा क्रिकेट खेळायला मिळालं आणि मग नंतर रामभाऊंनी केलेली ही चिकन करी, बाजरीची भाकरी मस्त ताव मारून आम्ही निघालो परतीच्या प्रवासावर. कारण जबाबदारीने भरलेला मंडे आमची तिकडे वाट बघत होता. आणि कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सगळ्यांनी छान छान खा, खुश रहा, आनंदी रहा. थँक्यू सो मच. बाय बाय.